आज आपण येशूच्या पुनरुत्थानाबद्दलच बोलणार आहोत. पण मला वाटतं एका पूर्णपणे वेगळ्या अँगलने. आपल्याकडे जे साहित्य आहे, ते म्हणते की ही केवळ एक चमत्कारिक घटना नाही, तर एका वैश्विक खटल्याचा तो निकाल आहे. अगदी. आणि त्या खटल्याच्या केंद्रस्थानी एक खूप खूप गंभीर आरोप होता. थेट देवाच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं होतं. आणि हे साहित्य पुनरुत्थानाला त्या आरोपाचं अंतिम उत्तर म्हणून बघतं. देवाच्या चारित्र्यावर. अरे बापरे, हे तर खूपच गंभीर वाटतंय. चला मग याच खटल्याच्या खोलात शिरूया. नक्की काय आरोप होता, तो कोणी केला होता, आणि आणि येशूचं पुनरुत्थान हा त्या खटल्याचा निकाल कसा ठरला, यावरच आज आपण सविस्तर चर्चा करूया. तर मग ह्या वैश्विक खटल्याची सुरुवात झाली कुठून? म्हणजे देवावर आरोप करणारा नक्की होता कोण, आणि त्याचा नेमका युक्तिवाद काय होता? या साहित्यानुसार हा आरोप सैतानाने केला होता. त्याचा युक्तिवाद खूप साधा होता, पण तितकाच धोकादायक. तो म्हणाला, तू बनवलेले नियम अन्यायकारक आहेत. अच्छा. कारण तू निर्माण केलेली कोणतीही वस्तू, मग तो मानव असो किंवा देवदूत, ते नियम पाळूच शकत नाही. हां. त्यांच्या मूळ स्वभावातच ते नाहीये. त्यामुळे तुझे नियम हे तुझ्या खोटेपणाचा पुरावा आहेत. बापरे, म्हणजे जर त्याचा मुद्दा खरा ठरला तर पाप ही संकल्पनाच संपून जाते. अगदी. कारण जर नियम पाळणंच शक्य नसेल तर तो मोडल्याबद्दल शिक्षा देणं हेच चुकीचं ठरतं की नाही? म्हणजे त्याचा सगळा डाव देवालाच खोटा आणि अन्यायी ठरवण्याचा होता. तंतोतंत. या आरोपाने त्याने संपूर्ण निर्मितीच्या अस्तित्वालाच एक नैतिक आव्हान दिलं होतं. आणि याच आरोपाला उत्तर देण्यासाठी या साहित्यानुसार येशूचं पृथ्वीवर येणं, त्याचं जीवन आणि आणि त्याचं पुनरुत्थान हा देवाचा अंतिम पुरावा होता. जणू काय देवाने न्यायालयात आपला साक्षीदारच उभा केला. हो, अगदी तसंच. ठीक आहे, पण तो पुरावा कसा बनला? म्हणजे तो तर देवाचा पुत्र होता, मग त्याने नियम पाळले यात काय नवीन? इथेच ती एकुलता एक पुत्र आणि ज्येष्ठ पुत्र ही संकल्पना येते का? मला हे नेहमीच थोडं गोंधळात टाकणारं वाटलंय. हो, आणि हा मुद्दा या सगळ्या चर्चेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. साहित्यात यावर दोन दृष्टिकोन दिसतात. पहिला दृष्टिकोन, जो अधिक पारंपरिक आहे, तो म्हणतो की येशू हा एकुलता एक पुत्र आहे. ओनली बिगॉटन सन. हो, ओन्ली बिगॉटन सन. म्हणजेच तो स्वतः निर्माता आहे, तो देव आहे. यानुसार त्याचं पुनरुत्थान हे त्याच्या देवत्वाचा पुरावा आहे. कारण मृत्यूवर विजय मिळवणं हे केवळ निर्मात्यालाच शक्य आहे. बरोबर? बरोबर. पण मग एक मिनिट, हां. याने सैतानाच्या आरोपाचं खंडन कसं होतं? सैतान तर निर्मित वस्तूंबद्दल बोलत होता. बरोबर. जर निर्माता स्वतः नियम पाळून दाखवत असेल तर ते निर्मित वस्तूंना शक्य आहे हे कसं सिद्ध होणार? अगदी बरोबर. तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. आणि म्हणूनच हे साहित्य दुसऱ्या दृष्टिकोनाला जास्त महत्त्व देतं. यानुसार येशू हा निर्मितीमधला ज्येष्ठ पुत्र आहे. फर्स्ट बॉर्न सन. फर्स्ट बॉर्न सन. म्हणजे एक नवीन आदम. हो. तो एक नवीन आदम बनून आला. त्याने एक निर्मित वस्तू म्हणून मानवी रूपात पापावर विजय मिळवून दाखवला. एकीकडे तो निर्माता आहे, हो. पण दुसरीकडे तो ज्येष्ठ पुत्र म्हणजे निर्मितीचा भाग आहे. हे मला गोंधळात टाकते. एकाच वेळी दोन्ही कसं शक्य आहे? हे समजायला थोडं अवघड वाटू शकतं, पण याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो. विचार करा की एका राज्याचा राजा आहे, ज्याने आपल्या सैनिकांसाठी काही कठीण नियम बनवले आहेत. ठीक आहे. पण काही सैनिक बंड करतात आणि म्हणतात की हे नियम पाळणं अशक्य आहेत, ते अन्यायकारक आहेत. तेव्हा तो राजा काय करतो? तो स्वतः आपलं राजूपद बाजूला ठेवतो, एका सामान्य सैनिकाचा वेश धारण करतो. आणि त्याच नियमांनुसार राहून दाखवतो. अगदी. तो स्वतः त्या संघर्षातून जातो आणि विजयी होऊन दाखवतो. वा, म्हणजे तो राजा असूनही सैनिक बनला हे सिद्ध करण्यासाठी की एका सैनिकाला ते नियम पाळणं शक्य आहे. अगदी तसंच. या साहित्यानुसार येशू मूळचा एकुलता एक पुत्र म्हणजे निर्माता असूनही तो स्वेच्छेने ज्येष्ठ पुत्र म्हणजे एक निर्मित वस्तू बनला. तो स्वतः निर्मितीचा भाग बनला. हो, जेणेकरून तो आतून म्हणजे एका मानवाच्या पातळीवर येऊन हे सिद्ध करू शकेल की देवाचे नियम न्यायी आहेत आणि ते पाळले जाऊ शकतात. हे खूपच रंजक आहे. पण मग त्यांनी हे सगळं केलं कसं? म्हणजे जर तो आपल्यासारखाच संघर्ष करत होता तर मग त्याच्यात आणि पहिल्या मानवात म्हणजे आदाममध्ये काय फरक होता? तो काय यशस्वी झाला? आणि हाच या कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याचं उत्तर आहे पवित्र आत्म्याची शक्ती. पवित्र आत्म्याची शक्ती. हो. साहित्यात स्पष्ट म्हटलं आहे की येशूने हा विजय स्वतःच्या मानवी बळावर मिळवला नाही,
आदामने स्वतःच्या बुद्धीवर आणि शक्तीवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी झाला. येशूने मात्र प्रत्येक पावलावर स्वतःला पूर्णपणे देवाच्या इच्छेच्या आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाच्या अधीन केलं. पण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहणं याचा व्यावहारिक अर्थ काय होतो? म्हणजे त्याने स्वतःची विचारशक्ती वापरली नाही का? की प्रत्येक निर्णयासाठी त्याला काहीतरी दैवी संकेत मिळायचे? हे नक्की कसं घडलं? नाही. याचा अर्थ विचारशक्ती न वापरणं असा नाही. उलट याचा अर्थ स्वतःच्या स्वतंत्र इच्छेचा म्हणजे फ्री विलचा परिपूर्ण वापर करणे. अच्छा. त्याची परिपूर्ण स्वतंत्र इच्छा म्हणजे काय? तर स्वतःच्या इच्छेला, स्वतःच्या वासनांना बाजूला सारून देवाच्या इच्छेला प्राधान्य देणं. त्याने दाखवून दिलं की खरी शक्ती स्वतःच्या नियंत्रणात नाही, तर देवाच्या चरणी शरणागती पत्करण्यात आहे. म्हणजे तो जो आदर्श ठेवत होता त्यात हेच दडले आहे की जसे त्याने पवित्र आत्म्याच्या सहाय्याने विजय मिळवला तसेच मानवानेही करायला हवे. ही केवळ त्याची स्वतःची शक्ती नव्हती, नाही. तर देवाकडून आलेली शक्ती होती जी इतरांसाठीही उपलब्ध आहे. अगदी बरोबर. म्हणूनच पुनरुत्थानाची शक्ती ही पवित्र आत्म्याची शक्ती मानली जाते. येशूने दाखवून दिले की मानवी मर्यादांमध्ये राहूनही पवित्र आत्म्याच्या मदतीने पापाच्या शक्तीवर विजय मिळवता येतो. तो मानवाच्या पातळीवर येऊन संघर्ष करत होता. साहित्यामध्ये शापित शरीर म्हणजे कर्स्ड बॉडी असा शब्द वापरला आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे त्यालाही आपल्यासारखाच राग, मोह किंवा थकवा जाणवत होता का? हा संघर्ष आपल्या रोजच्या आयुष्यातील संघर्षासारखा होता? हो, आणि हा मुद्दा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. शापित शरीर म्हणजे पापाचा परिणाम झालेले शरीर. याचा अर्थ असा नाही की तो पापी होता, पण त्याला शारीरिक वासना, डिझायर्स ऑफ द फ्लेश, मोह आणि मानवी मर्यादा जाणवत होत्या. त्याला भूक लागायची, थकवा यायचा, त्याला दुःख व्हायचं. जर त्याने हे सगळं सहजपणे कुठल्याही संघर्षाशिवाय केलं असता तर तो आपल्यासारख्या संघर्ष करणाऱ्या मानवांसाठी आदर्शच ठरला नसता. बरोबर. त्याचा संघर्ष खरा आणि तीव्र होता. म्हणूनच तो गेत्सेमानेच्या बागेतला प्रसंग इतका महत्वाचा मानला जातो का? जिथे तो इतकी तीव्र प्रार्थना करतो की त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडतो. बरोबर. तो क्षण त्याच्या मानवी संघर्षाचा कळस होता. तिथे तो स्वतःच्या इच्छेविरुद्ध जाऊन देवाच्या इच्छेला शरण जात होता. माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, हे वाक्य त्याच्या संपूर्ण समर्पणाचं प्रतीक आहे. त्याने दाखवून दिलं की देवावर अवलंबून राहणं म्हणजे काय. हो. म्हणजे या वैश्विक खटल्यात येशू हा केवळ एक साक्षीदार नव्हता, तर तो स्वतःच तो पुरावा होता. त्याने स्वतःच्या जीवनातून हे सिद्ध केलं की मानवी शरीरात राहून सर्व मोहांना तोंड देऊनही देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे. होय, आणि त्याचं पुनरुत्थान हा त्या पुराव्यावर मारलेला अंतिम शिक्का होता. मृत्यू हा पापाचा परिणाम मानला जातो. हो. जेव्हा येशूने विनापाप जीवन जगून मृत्यूवर विजय मिळवला, तेव्हा त्याने केवळ मृत्यूला हरवलं नाही, तर त्याने पापाच्या शक्तीला आणि सैतानाच्या युक्तिवालाला हरवलं. अच्छा. पुनरुत्थान ही देवाने दिलेली घोषणा होती की माझा साक्षीदार खरा ठरला आहे, माझे नियम न्याय्य आहेत. या चर्चेत देवदूतांचाही उल्लेख आहे, जो या कथेला आणखी एक वेगळा आयाम देतो. असं म्हटलंय की देवदूतांना मानवासारखे शापित शरीर नाही. बरोबर. त्यामुळे त्यांच्यासाठी आज्ञा पाळणे तुलनेने सोपे आहे. याचा ह्या खटल्याशी काय संबंध? हा एक खूपच सूक्ष्म पण महत्वाचा तर्क आहे. सैतानाचा आरोप केवळ मानवापुरता मर्यादित नव्हता, तो संपूर्ण निर्मितीबद्दल होता. हो, बरोबर. या साहित्यानुसार जर शापित शरीर असलेला आणि शारीरिक वासनांशी संघर्ष करणारा मानव देवाच्या आज्ञा पाळू शकतो, तर ज्यांना असा संघर्ष नाही ते देवदूत नक्कीच पाळू शकतील. म्हणजे येशूच्या विजयाने देवाच्या आज्ञांची सार्वत्रिकता आणि न्याय्यता सिद्ध केली. अगदी. पण यात आणखी एक खोल मुद्दा आहे. असं म्हटलंय की येशूच्या कार्यामुळे केवळ मानवांनाच नव्हे तर देवदूतांची स्वतंत्र इच्छा देखील परिपूर्ण होते, जेणेकरून भविष्यात ते पाप करणार नाहीत. हे कसं काय? या साहित्याची ही कदाचित सर्वात सखोल शिकवण आहे. येशूने जे साध्य केलं त्याचा परिणाम संपूर्ण निर्मितीवर होतो. जेव्हा देवदूतांनी पाहिलं की निर्माता तो स्वतः निर्मिती बनून संघर्षातून जाऊन देवाच्या इच्छेचं पालन करतो, तेव्हा त्यांना देवाच्या चारित्र्याचं आणि प्रेमाचं एक असं दर्शन घडलं जे त्यांना आधी कधीच घडलं नव्हतं. आणि या दर्शनाने त्यांची स्वतंत्र इच्छा देवाच्या इच्छेशी इतकी एकरूप झाली की भविष्यात पाप करण्याची शक्यताच नाहीशी झाली. म्हणजे मानवाच्या मुक्तीची ही कथा केवळ मानवापुरती मर्यादित नाहीये. अजिबात नाही. तिचा प्रभाव वैश्विक आहे.
या खटल्याचा निकाल संपूर्ण ब्रह्मांडासाठी लागू होतो. अगदी. येशूचा विजय हा केवळ मानवासाठी पापाची क्षमा मिळवण्यापुरता नव्हता, तो देवाच्या चारित्र्यावर लागलेला डाग पुसण्यासाठी होता. तो संपूर्ण निर्मितीला हे दाखवून देण्यासाठी होता की देवाचा मार्ग हा प्रेमाचा, न्यायाचा आणि सत्याचा मार्ग आहे. तर मग या संपूर्ण चर्चेचा आपण जर आढावा घेतला तर पुनरुत्थानाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन मिळतो. ही केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूवर विजय मिळवण्याची घटना नाही. नाहीच. हे साहित्य पुनरुत्थानाला एका वैश्विक, नीतिक आणि कायदेशीर युक्तिवादाचा आधारस्तंभ म्हणून पाहते. हे सिद्ध करते की देवाचे नियम न्याय्य आहेत आणि निर्मितीसाठी ते पाळणं शक्य आहे. पण केवळ देवावर अवलंबून राहून. हो, केवळ देवावर अवलंबून राहून. हे निर्माता आणि निर्मिती यांच्यातील नातं, पाप आणि नीतिमत्ता या संकल्पनांना एका नव्या चौकटीत बसवतं. थोडक्यात सांगायचं तर पुनरुत्थान हा त्या वैश्विक खटल्याचा अंतिम निकाल आहे जिथे देवाला निर्दोष आणि त्याच्या आज्ञांना न्यायपूर्ण घोषित करण्यात आलं. होय, आणि येशू हा त्या विजयाचा मूर्तिमंत पुरावा आहे. त्याचा विजय हा केवळ त्याचा वैयक्तिक विजय नाही, तर संपूर्ण निर्मितीसाठी देवाच्या योजनेचा आणि चारित्र्याचा विजय आहे. खरंच या दृष्टिकोनातून विचार केल्यावर या घटनेला एक वेगळीच खोली प्राप्त होते. पण जाता जाता एक विचार मनात येतो. या साहित्यात म्हटल्याप्रमाणे ख्रिस्ताच्या कार्यामुळे केवळ मानवच नाही तर देवदूतांसारख्या अस्तित्वांची स्वतंत्र इच्छाही परिपूर्ण होते. हा विचार मनात ठेवण्यासारखा आहे. मानवी मुक्तीची ही कथा देवदूत आणि इतर वैश्विक अस्तित्वांच्या मोठ्या चित्रामध्ये कशी बसते, त्यांच्यासाठी या घटनेचा नेमका अर्थ काय असेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.